बघा, इंडेक्स नंबरच्या आपण शेवटच्या पार्टमध्ये आहोत. वी वॉन्ट टू सी मेथड्स ऑफ कन्स्ट्रक्शन ऑफ कॉस्ट ऑफ लिव्हिंग इंडेक्स नंबर. कॉस्ट ऑफ लिव्हिंग इंडेक्स नंबर हे आपण शॉर्टमध्ये CLI असं लिहितो. दोन मेथड आहेत, ॲग्रिगेट एक्सपेंडिचर मेथड. यामध्ये CLI म्हणजे कॉस्ट ऑफ लिव्हिंग इंडेक्स नंबर काढण्यासाठीचा जो फॉर्म्युला आहे तो समेशन P1Q0 अपन P0Q0 इंटू 100. हा फॉर्म्युला जर तुमच्या लक्षात आला असेल तर हा जो आपण लापेअर काढण्यासाठी फॉर्म्युला वापरतो तोच आहे. म्हणजे थोडक्यात लापेअर काढणे म्हणजे लापेअर्स प्राइस इंडेक्स नंबर्स कॅल्क्युलेट करणे आणि कॉस्ट ऑफ लिव्हिंग इंडेक्स काढणे दोन्हीचा फॉर्म्युला सेमच आहे. लक्षात ठेवायला सोपं आहे. एक उदाहरण घेऊया आपण. कॅल्क्युलेट CLI काढणे याचा अर्थ आपण लापेअर्स काढणे. जर लापेअर्स आपल्याला येत असेल तर ह्याच्यात काही वेगळं नाहीच आहे, फक्त कॅल्क्युलेट थोडं कमी करावं लागेल कारण एकच काढायचं आहे. हे बेस प्राइस आहे. इथे तुमच्या लक्षात आलं असेल फक्त करंट इयरची प्राइस तेवढी आपल्याला लागते, करंट इयरची क्वांटिटी लागत नाही. त्यामुळे Q1 ह्याच्यात नाही आहे. त्यामुळे करंट इयर मधलं फक्त तुम्हाला प्राइस दिलेली आहे. P1 बेस इयरच्या P1 आणि P0 आणि Q0 दिले आहेत. या सगळ्या प्राइसेस आहेत. आपल्याला ह्या दोनच क्वांटिटी लागणार आहे, त्यामुळे आपण त्यांचा तेवढा गुणाकार केला आहे. P1Q0 म्हणजे हा कॉलम आणि हा कॉलम यांचा गुणाकार केला आहे, हा इथे लिहिला आहे. आणि P0Q0 म्हणजे ह्या दोन कॉलमचा गुणाकार पण इथे लिहिला आहे. यांची बेरीज एवढी आलेली आहे. आता फक्त काय करायचं आपल्याला, फॉर्म्युला लिहून फॉर्म्युल्यामध्ये किमती ठेवायच्या आहेत. 4990 अपॉन 4310 इंटू 100. सो दॅट इज 499 अपॉन 431 इंटू 100. फक्त एवढं कॅल्क्युलेशन आपण केलं की आपल्याला उत्तर मिळेल. बघा, आपल्या लक्षात येईल 499 भागिले 431 केले की हे 400च्या आसपास आहे. त्यामुळे 1 पॉईंट म्हणजे 100च्या पुढे जाणारच आहे. 1.15 गुणिले 100 त्यामुळे उत्तर येईल 115. अर्थात बघा, पुढचं एक उदाहरण घेतले, सेम उदाहरण आहे, फक्त आकडे बदललेले आहेत. आपल्या बेस इयरच्या प्राइसेस आणि क्वांटिटी दिलेल्या आहेत आणि करंट इयरची प्राइस दिलेली आहे. फक्त फॉर्म्युला सेम, कारण आपल्याला काढायचं आहे CLI म्हणजे कॉस्ट ऑफ लिव्हिंग इंडेक्स नंबर. P1Q0 इथे हा लागणार आहे आपल्याला आणि P0Q0 हा लागणार आहे. त्यामुळे आपण एवढे दोनच कॉलम केले. P1 म्हणजे हा आणि Q0 म्हणजे हा. त्यामुळे ती तुमची 210, 300, 100, 270. लगेच आपण याची बेरीज करू शकतो. 0 7 1 8 2 3 3 6 आणि 2 8 880 येईल. आणि आता P0Q0 म्हणजे ह्या दोन कॉलमचा गुणाकार आहे, म्हणजे येईल 120, 150, 100 आणि 180. यांची पण बेरीज करू शकतो आपण. 0 8 3 5 13 14 15 5 1 2 3 4 5 550. म्हणजे ह्या दोन एकदा आपण जर बेरजा काढू शकलो तर ह्या फॉर्म्युला फक्त आपल्याला किमती ठेवायच्या आहेत. म्हणजे 88 भागिले 550 गुणिले 100 म्हणजे 88 भागिले 55 गुणिले 100. फक्त 88 भागिले 55. तुम्ही थोडा आपण अधिक भाग घालवला तर 11 8 88 आणि 11 5 55 गुणिले 100. 8/5चा तुम्ही तोंडीचं उत्तर काढू शकताय खरं म्हणजे 1.6 इंटू 100 दॅट इज 160. म्हणजे जर आकडे तसे सोपे असले परीक्षेमध्ये तुम्हाला चटकन कॅल्क्युलेशन करता येईल असं उत्तर येईल असं आपण आशा करूया. त्यामुळे या पद्धतीने तुम्ही कॅल्क्युलेशन सहजगत्या करू शकताय. Now let us see the second method for finding CLI, which is called family budget method. CLI summation IW upon summation W. हा फक्त फॉर्म्युला. ह्या एकाच फॉर्म्युला तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, इथे गुणिले 100 नाहीये. नॉर्मली काय सगळ्या फॉर्म्युला आतापर्यंत आपण लिहिलं भागाकार केल्यानंतर गुणिले 100 करतो. फक्त एकच फॉर्म्युला असा लक्षात ठेवायचा की त्याला तुम्ही भागिले 100 गुणिले 100 करायचं नाही. आता इथे I म्हणजे इंडेक्स नंबर. इंडेक्स नंबर आपण कॅल्क्युलेट करण्याचा आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. P1 म्हणजे प्राइस इन द करंट इयर अपॉन प्राइस इन द बेस इयर इंटू 100. म्हणजे I कॅल्क्युलेट केलं तर I आणि W म्हणजे वेट ते तुम्हाला दिलेलं असणार आणि या वेटची बेरीज करायची आणि फक्त भागाकार करायचा, गुणिले 100 करायचं नाही. एक उदाहरण तुमच्या समोर घेतलंय. इथे ग्रुप घेतलाय, फूड, क्लॉथिंग, फ्युएल, हाऊस रेट आणि मिसलेनियस. त्यांचे डायरेक्ट इंडेक्स नंबर तुम्हाला दिलेला. हा एकदम सिंपल प्रॉब्लेम आहे आणि वेट पण दिलेला. आता तुम्हाला पहिला कॉलम काय करायला पाहिजे, I आणि W चा गुणाकार पाहिजे. सो लेट अस डू IW. I and W म्हणजे 360, 600, 700, 320 आणि
600. तुम्हाला आता ह्या IW ची बेरीज करायची आहे आणि W ची पण बेरीज करायची. त्यामुळे इथे लिहितो मी समेशन W समेशन IW. हे तुम्ही एकदा कॅल्क्युलेट केलं आणि फक्त भागाकार केला की तुमचं काम सापडेल. 6 5 6 5 11 11 9 20. म्हणजे हे तुम्हाला भागाकार करायला पण सोपं आहे. इथे 0 6 आणि 2 8 6 आणि 3 9 7 16 16 आणि 9 25. म्हणजे एकदा तुम्ही ह्या दोन्ही क्वांटिटी काढल्यात की फक्त तुम्हाला या फॉर्म्युल्यात किमती ठेवायची आहे. ती म्हणजे 2580 भागिले 20. इथे गुणिलेला 100 फक्त करणार नाही होत आपण. सो 258/2 असा त्याचा अर्थ झाला. त्यामुळे बे की बे बे दोन्ही 4 आणि बे 9 18. त्यामुळे सर्वसाधारणपणे तुमचा इंडेक्स नंबर कुठलाही असो, कुठल्याही मेथडने काढा, तो 100 200 300 या दरम्यान यायला पाहिजे. हा 129 आहे, याला गुणिले 100 आपण केलं असतं खूप मोठं उत्तर आलं असतं. त्यामुळे एवढी एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे की कुठलाही इंडेक्स नंबर कुठल्याही मेथडने काढा, तो साधारणतः 3 आकडी येईल. याची आपण काळजी घेऊया. बघा पुढे एक प्रॉब्लेम घेतला आहे. फक्त जरा फॉर्म्युला तोच वापरायचा. प्रॉब्लेम वेगळा. CL तुम्हाला 150 दिलेला आहे आणि ह्या W मध्ये जो X आहे त्याची तुम्हाला व्हॅल्यू काढायची. मेथड सेम, फॉर्म्युला सेम, बिकॉज यू हॅव गिवन CLI ॲज 150. आता तुम्ही बघितलं की ह्या फॉर्म्युल्यात आपल्याला IW हा एक कॉलम लागतो आणि W हा तुमच्याकडे ऑलरेडी दिलेला आहे. तर IW चा गुणाकाराचा मी कॉलम ऑलरेडी तयार केला आहे. म्हणजे ह्या दोघांच्या गुणाकाराची हा कॉलम तयार केलेला आहे. इथे फक्त 100x चा गुणाकार 100 × x म्हणजे 100x असा लिहायला लागेल. आणि आपल्याला IW ची बेरीज म्हणजे ह्या कॉलमची बेरीज, ह्या कॉलमची बेरीज करताना ह्या 3 आकड्यांची आणि ह्या आकड्याची बेरीज 3600 आली आणि त्याच्यात 100x मिळवले. चटकन काही वेळा विद्यार्थी 3700x वगैरे असं विद्यार्थी लिहितात, त्यामुळे असं करून चालणार नाही आपल्याला. आणि ह्याची बेरीज येते 18 5 4 9 6 15 16 17 18. 18 अधिक x लिहायचे, 18x नव्हे. आता आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे हा IW म्हणजे 3600 अधिक 100x भागिले 18 अधिक x बरोबर 150. फक्त आपल्याला आता एकच काम करायचं आहे की हे कॅल्क्युलेशन फक्त न चुकता करायचं आहे. हे एकदा आपण कॅल्क्युलेशन केलं की आपल्याला उत्तर सोडवता येईल. बघा आता किमती ठेवलेल्या आहेतच, तिरकस गुणाकार केला, हे इक्वेशन आलं. आता फक्त आपल्याला x ची किंमत काढायची आहे. 150x वजा 100x बरोबर 3600 वजा 2700. 3600 वजा 2700 केल्यानंतर आपल्याला माहिती आहे आपल्याला मिळेल 900 आणि ह्यांची वजा केल्यावर आपल्याला मिळेल 50x. सो x बरोबर 900 भागिले 50 म्हणजे 90 भागिले 5 म्हणजे काहीतरी 18 वगैरे उत्तर येईल. फक्त हे येणारं उत्तर याच्यात कुठेतरी बसलं पाहिजे. म्हणजे वेट तुमचं 18 आलंय, ठीक आहे. म्हणजे याच्यात 100 200 300 वगैरे असं काय आलेलं नाहीये. त्यामुळे साधारणतः तुमच्या गोष्ट लक्षात येईल की फॉर्म्युला तोच आहे, फक्त उदाहरणात बदल असा होईल. याच्यातलं कुठली तरी एखादी किंमत तुम्हाला काढायची असेल तर ती तेवढी किंमत काढण्यासाठी तोच फॉर्म्युला वापरायचा आहे. इथे बघा अजून एक प्रॉब्लेम घेतला आहे. प्रॉब्लेम सेम आहे, म्हणजे यू हॅव टू फाइंड कॉस्ट ऑफ लिव्हिंग इंडेक्स नंबर. पण दिलेला डेटा बघा कसा आहे तो. इथे तुम्हाला कुठलाही इंडेक्स नंबर काढायचा असेल तर तुम्हाला इथे म्हणजे CLI काढण्यासाठी I लागतो. I म्हणजे इंडेक्स नंबर. ते इथे तुम्हाला डायरेक्ट काही दिलेलं नाही. बेस इयरच्या प्राइसेस आणि क्वांटिटीज दिलेल्या आहेत आणि करंट इयरच्या प्राइसेस दिलेल्या आहेत. आता नॉर्मली जेव्हा असं उदाहरण असतं तेव्हा हे जे W तुम्हाला इथे W सुद्धा दिसत नाही दिलेला, तो हा जो बेस इयरच्या क्वांटिटीज असतात तो तुम्ही W म्हणून घ्यायचा आहे. आणि हा P0 आणि P1 जो दिलेला आहे तो तुम्हाला इंडेक्स नंबर कॅल्क्युलेट करण्यासाठी वापरायचा आहे. हे थोडं कॅल्क्युलेशन TDS आहे, मी आधीच करून ठेवलंय की हे 170 भागिले 120 गुणिले 100 हे फॉर्म्युला इथे दिलेलं आहे. याप्रमाणे हे तुम्ही सगळे कॅल्क्युलेशन केलं तर हे आकडे येतात. मला असं अपेक्षित आहे की परीक्षेत येणारे आकडे तुम्हाला सहज कॅल्क्युलेशन करता येतील असे असावेत किंवा असतील असं म्हणूया आपण. तेव्हा हा I ऑलरेडी मी कॅल्क्युलेट केला आहे. आता तुम्हाला माहिती आहे की फॉर्म्युला तुम्हाला हाच वापरायचा आहे. त्यामुळे IW चा गुणाकार म्हणजे हा आणि W म्हणजे तुमचा आता हा क्वांटिटी घ्यायचा आहे. तुम्ही यांचा गुणाकार केला की तुम्हाला हे आकडे मिळतील. यांची बेरीज केली की एवढे मिळेल. आणि ह्या W ची मी बेरीज ऑलरेडी करून ठेवली आहे. फक्त फॉर्म्युला तोच वापरायचा आहे. इथेही तुम्हाला कॅल्क्युलेशन थोडंसं अवघड आहे, पण जर एकच प्रॉब्लेम असतो कॅल्क्युलेशन करायचं म्हटलं तर हे अशक्य नाही. आणि पुढे आपल्याला काढण्याची आवश्यकता नाही पॉईंटमध्ये काढण्याची. तुम्ही 3 डेसिमल पर्यंत कॅल्क्युलेशन केलं तरी चालणार आहे. त्यामुळे अशा पद्धतीने हे CLI वरती 2 प्रकारचे प्रॉब्लेम आहेत. एक म्हणजे I दिलेला आहे, W दिलेला आहे, डायरेक्ट CLI काढा. दुसरा म्हणजे IW दिलेला आहे, CLI पण दिलेला आहे, एखादी क्वांटिटी X वगैरे काढा, असा दुसरा पद्धतीचा प्रॉब्लेम. आणि तिसऱ्या पद्धतीचा प्रॉब्लेम ज्या ठिकाणी तुम्हाला I दिलेलाच नाहीये पण बेस इयर आणि करंट इयरचे प्राइसेस दिले आहेत आणि वेट दिलेलं आहे, असा हा तिसऱ्या प्रकारचा प्रॉब्लेम आहे. अजून ह्याच्यामध्ये ह्याचं थोडंसं एक ॲप्लिकेशन असं म्हणूया.
एक शेवटचा प्रॉब्लेम फक्त आपण बघा. आपण पुढे एक उदाहरण बघतोय. ऍप्लिकेशन ऑफ कॉस्ट ऑफ लिव्हिंग इंडेक्स. द कॉस्ट ऑफ लिव्हिंग इंडेक्स नंबर फॉर द इयर 2000 अँड 2005 आर 120 अँड 200, 120 अँड 200. म्हणजे इथेच आपल्याला कळतंय की महागाई किती झाली. 2000 साली कॉस्ट ऑफ लिव्हिंग इंडेक्स नंबर 120 होता आणि नंतर तो 200 झालाय. ए पर्सन अर्न्स ₹10,800 पर मंथ इन द इयर 2000. म्हणजे 2000 सालामध्ये त्याला 10,800 रुपये मिळतात. त्याचा पर मंथ इन्कम आहे. सो व्हॉट शुड बी हिज इन्कम पर मंथ इन द इयर 2005 सो ॲज टू मेंटेन हिज स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग. म्हणजे जर 2000 साली ज्या पद्धतीने तो राहतोय त्याच पद्धतीने त्याला 2005 साली सुद्धा राहायचं असेल तर त्याचं इन्कम किती असेल. कारण तेवढंच असून चालणार नाही, कारण लिव्हिंग कॉस्ट ऑफ लिव्हिंग इंडेक्स नंबर वाढलेला आहे. आता एक फॉर्म्युला आपल्याला बघायचा आहे इथे. त्याला म्हणतो आपण रिअल इन्कम इज इक्वल टू इन्कम अपॉन CLI इंटू 100. आता रिअल इन्कम याचा अर्थ काय. जरी आपल्याला इन्कम इथे तुम्ही बघा जरा, हे 100 आहे. जर CLI 100 असेल तर रिअल इन्कम आणि इन्कम हे दोन्ही सारखे असतील. जर CLI वाढला तर तुमचं रिअल इन्कम कमी दिसेल, कारण ह्याला भागिले तो CLI आहे. त्यामुळे आपल्याला हे जे 10,800 आहे, 10,800 हे त्याचं इन्कम आहे, रिअल इन्कम नाहीये. कारण CLI 100 असतं तर त्याचं ते रिअल इन्कम एवढं आलं असतं. त्यामुळे पहिल्यांदा आपल्याला काय काढायचं आहे की रिअल इन्कम कॅल्क्युलेट करायचं आहे. तर त्याच्यासाठी इन्कम त्याचा आहे 10,800 भागिले त्याचा CLI 120 आहे गुणिले 100. हे आपण कॅल्क्युलेशन केलं 12,9 म्हणजे 9,000 रुपये असा त्याचा अर्थ झाला. म्हणजे जरी त्याला 10,800 रुपये मिळत असले तरी त्याला ते किती रुपये मिळाल्यासारखेच आहेत, 9,000 रुपये मिळाल्यासारखे आहेत. कारण त्यांचा CLI हा 120 आहे. 100 असता तर ते बरोबर झालं असतं. म्हणजे त्याचं खरं इन्कम हे 9,000 रुपयेच आहे. म्हणजे रिअल इन्कम त्याचं 9,000 रुपये. मग आता जर तुझा CLI 200 असेल तर त्याला इन्कम किती मिळालं पाहिजे. फॉर्म्युला पुन्हा हाच वापरायचा आहे. रिअल इन्कम इज इक्वल टू इन्कम अपॉन CLI इंटू 100. आता इथे रिअल इन्कम आपल्याला मिळालेले 9,000 रुपये. बरं, कारण रिअल इन्कम हे कधी कुठल्याही वर्षी असलं तरी बदलणार नाही. इन्कम हे बदलत राहणार आहे. इन्कम वी डोंट नो. सो अपॉन CLI तुमचं दिलेलं आहे 200 आणि गुणिले 100. त्याचाही सोपं आहे. भागाला की गुणिले की इन्कम किती येईल, 9,000 गुणिले 2 म्हणजे 18,000 रुपये. याचा अर्थ जर त्याला 2005 साली 2000 सालाप्रमाणेच राहायचं असेल, त्या स्टँडर्डने राहायचं असेल तर ते त्याला 10,800 मिळवून भागत होतो. पण आता त्याला किती मिळवायला लागतील, 18,000 रुपये मिळवायला लागतील. नाउ लेट अस सी ए लास्ट प्रॉब्लेम इन दिस इंडेक्स नंबर. फ्रॉम द फॉलोइंग डेटा फाइंड CLI युजिंग फॅमिली बजेट मेथड. म्हणजे तुमची पहिली मेथड आहे. फॅमिली बजेट मेथडमध्ये आपण कसा काढतो, CLI इज इक्वल टू समेशन IW अपॉन समेशन W इंटू 100 आपण करत नाही. ह्याच पद्धतीने आपल्याला तो काढायचा आहे. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला इथे W तर दिलेलं आहे. म्हणजे तुम्हाला कॅल्क्युलेट करायला लागेल I. म्हणजे I चा कॉलम तुम्हाला इथे करायला लागेल P1 अपॉन P0 इंटू 100 आणि मग तुम्हाला IW चा कॉलम करायला लागेल आणि मग तुमचं पुढचं कॅल्क्युलेशन होईल. आता इथे तुम्हाला लक्षात येईल की इथे क्वांटिटीज तुम्हाला पटकन कॅल्क्युलेशन करता येतील असे दिलेले आहेत. प्राइस म्हणजे ही P1 आहे तुमची आणि ही P0 आहे. त्यामुळे 24/8 केलं की डायरेक्ट 3 येईल आणि गुणिले 100 केलं की 300 येईल. म्हणजे हे तुम्हाला पटकन कॅल्क्युलेशन करणे शक्य आहे. 36/18 केलं की 200 येईल. 40/20 केलं की तिचा 200 येईल. 30/15 केली की तिचा 200 येईल आणि 22/10 केले की 220 येईल. त्यामुळे हे पटकन तुम्ही इंडेक्स नंबर कॅल्क्युलेट करू शकलात. आता फक्त तुम्हाला ही क्वांटिटी गुणिले W ही ते करायचं आहे. 12×36 म्हणजे 3,600. 8×2 16, 1600. 4×2 8, 800. 10×2 या क्वांटिटीज जरा माझ्या लिहायला वर खाली झालेत. 6×3=18 म्हणजे इथे लिहायला पाहिजे 1800. 12×2 24, 2400. 8×2 16, 1600. 4×2 8 म्हणजे 800.
आणि 22/10/2200 असं. हे जरा वर खाली झाल्यामुळे तसं झालंय. आता आपल्याला ह्या कॉलमची बेरीज करायची आहे आणि डब्ल्यूची बेरीज करायची. 8 × 4 = 12, 8 × 0 असेल 2, 3, 4 म्हणजे 40 येईल. आणि ह्याची बेरीज केली तर 0 येईल, 0 येईल. 8 × 4 = 12 आणि 6 18 आणि 10 28, 8 2, 2 2 4 5 6 7 8 म्हणजे ही 88 येईल. त्यामुळे ह्या जर फॉर्म्युलात किंमत ठेवली फक्त 88/40 म्हणजे 880/4 म्हणजे 4 दुणे 8, 4 दुणे 8 हे 220. अशा पद्धतीने तुम्हाला कॉस्ट ऑफ लिव्हिंग इंडेक्स नंबर काढता येईल. आता हा प्रॉब्लेम इथे संपलेला नाही आहे. आता हे आपण म्हणजे CLI कॅल्क्युलेट करतो, किती आलाय 220 आलाय. आता सेम मगाच्या प्रॉब्लेम प्रमाणे पुढे एक प्रॉब्लेम दिलेला आहे त्यांनी. जर त्या मगाच्या याच्यात इन्कम होतं, आता एक्सपेंडिचर आहे. 1995ला जर त्याचं एक्सपेंडिचर 800 असेल तर 1998ला किती असेल. सेम फॉर्म्युला आहे. एक्सपेंडिचर रिअल एक्सपेंडिचर इज इक्वल टू एक्सपेंडिचर अपॉन CLI इंटू 100 असं आपल्याला मांडायला लागेल. फक्त इथे तुम्हाला त्याचं जे एक्सपेंडिचर दिलेलं आहे ते 800 रुपये दिलेलं आहे, म्हणजे इथे 800 रुपये तुम्हाला घालायचं आहे. बघा फॉर्म्युला तोच वापरायचा आहे. फक्त इथे तुम्हाला 1995चं CLI दिलेलं नाहीये, त्यामुळे तो 100 आहे असं गृहीत धरून आपण त्याचं जे एक्सपेंडिचर आहे ते आपण कॅल्क्युलेट करू. म्हणजे रिअल एक्सपेंडिचर हेच तुम्हाला दिलेलं आहे ते 800 आहे आणि एक्सपेंडिचर तुम्हाला काढायचं आहे कारण पुढच्या वर्षाचं तुम्ही काढताय. त्यामुळे एक्सपेंडिचर इन इयर 1998 अपॉन CLI तुम्हाला दिला तुमचा किती आला 220 गुणिले 100. तो एक्सपेंडिचर इन 1998 बरोबर 800 गुणिले 220/100. याचा हे 0 0 गेले की जे काय उत्तर येईल 8 × 16 = 6 चा 1, 8 × 16 = 17 म्हणजे 1760 रुपये त्याला त्याचं एक्सपेंडिचर असेल 1998 मध्ये. जर त्याचं 800 रुपये 1995 मध्ये असेल त्याप्रमाणे. त्यामुळे एक्सपेंडिचर असो इन्कम असो फॉर्म्युला आपल्याला सेमच वापरायचा आहे. त्यामुळे इथे आपण हा टॉपिक संपवलेला आहे. थँक्यू.